नमस्कार मित्रांनो, मी आहे ऐश्वर्या, बुलंद महाराष्ट्रावरून. आज हजारो बहिणींचा एकच प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे अजून खात्यात का आले नाहीत? पैसे थांबलेत का? योजना बंद झाली का? की आपली फाईल अडकली आहे? आज या व्हिडिओत पूर्ण सत्य, सरकारी कारणं आणि पैसे लवकर मिळण्यासाठी काय करावं सगळं स्पष्ट सांगणार आहे. बहीण योजना म्हणजे राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत. अनेक बहिणींना ऑक्टोबर-नोव्हेंबर याचे पैसे मिळाले, पण डिसेंबर-जानेवारी थांबले आणि तिथूनच संभ्रम सुरू झाला. पैसे न आल्याची मुख्य कारण: एक KYC पूर्ण नाही, अनेक खात्यांची बँक KYC अपूर्ण आहे, आधार लिंक नाही, पॅन अपडेट नाही, अशा खात्यांमध्ये सरकार पैसे पाठवतच नाही. 2. आधार बँक लिंकिंग प्रॉब्लेम. आधार लिंक आहे पण NPCI मॅपिंग चुकीचं आहे, म्हणजे पैसा जातो पण खात्यात येत नाही. 3. लाभार्थी यादीत नाव होल्डवर, सरकारकडून नव्याने तपासणी, डुप्लिकेट लाभार्थी काढणे हे काम सुरू आहे, त्यामुळे काहींची फाईल तात्पुरती होल्ड झाली आहे. 4. सरकारी निधी टप्प्याटप्प्याने डिसेंबर ते जानेवारीमध्ये निधी उशिरा मंजूर, जिल्हावार पैसे रिलीज, त्यामुळे सगळ्यांना एकाच दिवशी पैसे नाही आले. योजना बंद झाली का? सर्वात महत्त्वाचं ऐका, योजना बंद झालेली नाही, पैसे कापलेले नाहीत. सरकारकडून अधिकृत माहितीप्रमाणे पैसे मिळणारच आहेत, फक्त थोडा उशीर आहे. पैसे लवकर मिळण्यासाठी काय करा? बँकेत जाऊन KYC तपासा, आधार बँक लिंकिंग कन्फर्म करा, ग्रामपंचायत/नगरसेवकाकडे अर्ज, स्टेटस चौकशी करा. सरकारकडून आलेले SMS दुर्लक्ष करू नका. एक छोटी चूक महिन्यांचे पैसे अडवू शकते. मित्रांनो, सर्व कागदपत्र बरोबर असतील तर लवकरच पैसे जमा होतील. पॅनिक नका करू, फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका. सरकारी अपडेटसाठी आमचा चॅनल फॉलो करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर बहिणींनाही माहिती मिळेल.